दहारारा बागेच्या रोखाने राजे संभाजीराजे गिरधरसह चालले होते. ते ज्या ज्या हवेलीसमोरून पुढे सरकत होते त्या त्या हवेलीतील गच्ची झरोक्यात काळ्या बुरख्यांच्या झडी मेहंदीच्या गोऱ्या हातांनी उचलल्या जात होत्या. त्या मागे टाकण्यासाठी वर चढलेले काही हात क्षणभरच तसेच थांबत होते. या अल्ला सुरूर, सूर ते मर्द असे जनानी नाजूक चित्कार बुरख्यातून उठत होते. राजे संभाजीराजे आग्र्याच्या रस्त्यात खैरात वाटत चालले होते आणि लाल किल्ल्यात दिवाने आमच्या दरबारात औरंगजेब नजराण्याची तबके स्वीकारित होता. एकाएकी राजांच्या सरंजामाच्या रस्त्याला येऊन मिळणाऱ्या आडवाटेने 2 रजपूत घोडाईतांनी आपली घोडी पुढे काढली. त्यांच्या पिकल्या दाढ्यांतून घामाच्या धारा उतरल्या होत्या. ते होते रामसिंगाचे चाकर डुंगरमंगल चौधरी आणि रामदास. राजांना आदब कुर्णीस करून त्यांनी आपली घोडी थेट गिरधरलालच्या घोड्याला भिडवली. दबक्या आवाजात ते गिरधरशी राजपुती भाषेत काहीतरी बोलत होते. राणाजी, दरबार, रास्ता, नूरगंज असे शब्द ऐकू येत होते. क्या है मुंशी? राजांनी गिरधरलालचा अंदाज घेत विचारले. कुछ नहीं सरकार, राणाजी राह भूल गए, दूसरे रास्ते से सीधे हवेली पर पहुंच गए. उनका हुक्म है आपको नूरगंज बगीचे के पास ले आने का. गिरधर उत्तरला. किल्ल्यावरून मुखलिस खानासह निघालेल्या रामसिंगांची वाट चुकली होती. तो एका वेगळ्याच वाटेने राजांना भेटण्यासाठी आपल्या हवेलीजवळ जाऊन पोहोचला होता. दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात तख्ते ताऊसवर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात. मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात. गिरधर आणि कुंवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरगंज बागेच्या रोखाने वळवला. सरंजामाने त्या वाटेवरची फिरोजबाग मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात दिवाने आमचा दरबार बरखास्त झाला. राजे संभाजीराजे नूरगंज बागेजवळ येऊन थांबले. राजांना नजर म्हणून 7-8 झुलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलिस खानासह घाई गर्दीने नूरगंज बागेजवळ आला. कुंवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मांड घेतलेल्या गोरापार रामसिंगाचे कपाळ घामेजून आले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताना त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमून आले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले. तेवढे करताना झालेल्या सगळ्या गफलती निवळून जातील अशी अदब राजांना कशी द्यावी याचा विचार करून घेतला. कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडणीशी कदंबात चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजवळ आणले. राजासाहेब एवढेच तो कसे बसे म्हणाला आणि त्याने उरभेट देण्यासाठी हात पसरले. राजांनी उभ्या घोड्यावरून रामसिंगाची उरभेट घेतली. आपल्या हयातीत राजांनी अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले, रामसिंग ही इतमामाची असामी आहे. रामसिंगांनी आपला घोडा संभाजीराजांच्या घोड्यांजवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदी पट्टीवर हात चढवीत तो म्हणाला, कुंवर संभूराजा. सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. 2 मावळे सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला. लाल किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. बराच वेळ निसूर बसलेले नौबतवाले राजे रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आगवानीची नौबत झडवू लागले. त्यावेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा दिवाने आम हा दुसरा दरबारही बरखास्त झाला होता. राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोद्दारांनी आपल्या ताब्यात घेतली. नजराण्याची तपके घेतलेले मावळे पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्या सह घुसलखान्याच्या दरबाराच्या रोखाने चालले. यावेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असलेल्या पेशाबगारात खापराच्या तुकड्याने इस्तिजा करत होता. इस्तिजा नंतर हातपाय धुवून औरंगजेबाने वजू केली. वाळा मिश्रित थंडगार पाणी पिऊन
तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली, जूते यही पर उतार दीजिए राजा साहब. कपाळाला आठ्या घालीत राजांनी आपल्या भगव्या मोजड्या संगमरवरी फरसबंदीवर उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजी राजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. रामसिंगाने आत वजीर जाफर खानला वर्दी दिली. जाफर खान 7-8 हात उंचीच्या कोटबंद आवारात आसनावर गिरदीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश झाला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली. आला हजरत, दख्खन से सेवा भोसला, फर्जंद के साथ आया है. रामसिंग पेश आने की इजाजत मागता है. ती वर्दी ऐकताना गिरदीला रेललेला औरंगजेब पुढे झाला. त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले. काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीर जाफर खानच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली, इजाजत. एकदा घुसलखान्याच्या दरवाजाला नजर देऊन औरंगजेब पुन्हा गिरदीला रेलला. मणी फिरू लागले. रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला मोगली नकसकामाचा विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, लीजिए. भुवईला कमान बाग चढवीत राजांनी त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, ये क्या है? एक दरबारी रिवाज है राजा साहब. नजराना पेश करते वक्त आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो ये रुमाल मुंह पर रखकर जवाब देना राजा साहब, ये रिवाज है. राजे काहीच बोलले नाहीत. तो रुमाल त्यांनी उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे घुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात शाहिस्ते खान, बहादूर खान, अमीन खान, शेख मीर, जुल्फिकार खान, नजाबत खान, जसवंत सिंग असे औरंगजेबाचे कैक नेकबंदे दाटले होते. उभ्या दरबारात हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगाचे किमोश जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते, ते उठून दिसू लागले. रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी नजर म्हणून 1000 सोन मोहरा, 2000 रुपये व निसार म्हणून 5000 रुपयांची तपके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. त्या संपूर्ण दरबारात सर्वात लहान असे 9 वर्ष उमरीचे एकटे संभाजीराजेच होते. ज्यांची करणी आम दुनियेला दिसते असे आबासाहेब, ज्यांच्याबद्दल नेहमी म्हणत होते तो औरंगजेब, संभाजीराजे निरखून बघत होते. संगमरवरी कोटबंदाआड औरंगजेबाची सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासूनचे वरचे शिर दिसू शकत होते, फक्त शिर, जे सलामत ठेवण्यासाठी अनेकांची शिरे त्याने धडा वेगळी करवली होती. ज्यात असलेला मेंदू चलाखीने चालून कुराणाची ढाल समोर धरीत त्याने आपली पीळबाज राजहवस पुरी करून घेतली होती. संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल, पण तो काही बोललाच नाही. बक्षी आजद खानने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविडे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या 2500 सरदारांच्या रांगेत उभा राहिला होता. बक्षी आसद खानने राजांना आणि संभाजीराजांना आणून 5000 सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनांपासून कितीतरी मागे होती. खिल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शहजादे जाफर खान आणि जसवंत सिंग यांना खिल्लती देण्यात आल्या. खिल्लत घेतलेला जसवंत सिंग मागच्या हट्ट कदमांनी मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता. उन्हातान्हातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो, हा दरबार आहे की मजाक, हाच आमचा इतमाम. पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसांपर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब वीजलाट सरकून गेली. स्वागतासाठी मुंशी येतो. आसनावर बसलेला अकडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही. ज्यांच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडी फेकली त्यांच्या खांद्यावर खिल्लती चढवतात. अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची छाती वर खाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली.
कपाळावरच्या उडत्या उभ्या शिरेबरोबर शिवगंधांचे पट्टे खालीवर धडधडू लागले. पोत पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा, थरथरता, उसळता, जाळता. घुसलखान्याच्या संगमरवरी भिंतींवर रोमांच उठतील असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले. रामसिंग. दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुवई घोड्याच्या नालेसारखी बाग घेत वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गरजले. रामसिंग. हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसे तरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्या जवळ आला. समोरच्या पाठमोऱ्या सरदारांकडे हात करून पेटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला सवाल केला, ये हमारे सामने कौन खडा है रामसिंग? जी, वो महाराजा जसवंत सिंग. रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्याच्या तोंडाला कोरड पडली. जसवंत सिंग? हमारे मुल्क से भागा जसवंत सिंग? इसके पीछे हमें खड़ा किया तुमने? नहीं, हमें बर्दाश्त नहीं कर सकते. नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला. आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लालेलाल झाली होती. राजांच्या आत गाजरी रंगाच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथरत्या कानांच्या पाळ्यांबरोबर सोन चौकडे थरथरत होते. बागदार नागशेंड्यांवर टपटपीत घामथेंब तरारले होते. केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नारंगी भोसलाई सूर्य उतरला होता. कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेश वाटेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्यांनी औरंगजेबाच्या आसनाकडे तडक पाठ केली. महाराज साहेब म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न बधीर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफुसत निश्वासत ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला. कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तर 5 कदम मागे हटत पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसे तरी गाठले. त्यांचा हात हातात घेऊन तो गदागदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, सुनिये तो राजा साहब. कभी नहीं म्हणत राजांनी त्याचा हात सरळ झिटकारून टाकला. तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला. भेदरलेले संभाजीराजे महाराज साहेब, महाराज साहेब अशा सादा घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत होते. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला. संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सदर जोत्यावर आले. क्षणभर थांबले. मावळ मुलखातील पुरंदर, राजगड, प्रतापगड कुठल्याही गडवास्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते असे विचित्र दृश्य त्या संगमरवरी सदरेला बघायला मिळत होते. वर राजसंतापाने थरथर कापणारे शिवाजीराजे आणि खाली त्यांचा हात धरून भीतीने थरथर कापणारे संभाजीराजे असे ते विचित्र दृश्य होते. सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले. संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हातांनी डोके गच्च आवळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एका हाताची मूठ वळलेली होती. ती दरबारी पानविडा होता. फसफसणारा श्वास त्यांना जाणवत होता. दरबारात गडबड मचली होती. जाफर खानाकडून औरंगजेबाला कळले, सेवा खिल्लत के लिए खपा हो गया. त्याने मुलपीत खान, मुखलिस खान आणि आखिल खान यांना आज्ञा दिली, सेवाला खिल्लत देऊन शांत करून आत आणा. ते तिघेही बंदे राजांच्या जवळ आले. त्यांना खिल्लत घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, पाहिजे तर तुमचा बादशाह माझा खून करू शकतो, पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही. औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला विचारले, क्या हुआ रामसिंग, सेवा खपा क्यों हो गया?
हमारे मुल्क के गर्मी से उनकी तबीयत बिगड़ गई आला हजरत, राम सिंगा ने राजकारणी उत्तर दिले। औरंगजेब हसून म्हणाला, अपने मुकाम पर उसे पहुंचा दो। जी हुजूर, म्हणत रामसिंग बाहेर आला। राजांच्या घामेजल्या हाताच्या मुठीत आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला। संभाजी राजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता। थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली। रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला। महाराज साहेब, आपल्या मोजड्या। संभाजी राजांनी त्यांना आठवण करून दिली। कुणाची वाट न बघता संभाजी राजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्या समोर आणून ठेवल्या। राजांनी मोजड्यात पाय भरले। रामसिंगाच्या मोतदारांच्या ताब्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजी राजांनी मांडेखाली घेतली। रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला। कुणीच काहीच बोलत नव्हते। संभाजीराजे झाला प्रसंग आणि राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते। आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता। आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता। प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता तर त्याही भेदरल्या असत्या। राजे आणि संभाजीराजे लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले। आपल्या मनोऱ्यांचे डोळे करून मुमताजची कबर असलेला ताजमहल त्यांच्याकडे बघत होता। आज तो धन्य झाला होता। दारा, मुराद, सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना ते जमले नव्हते। खुद्द शहाजहानला कधी साधले नव्हते। ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते। औरंगजेबाच्या 50व्या सालगिरीचा रोशन झालेला दिवस सांजावून आल्यामुळे निसूर दिसत होता। रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते। समोर चेहऱ्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता। रामसिंगाच्या चाकरांनी खुशबूदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले। दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते। खुद्द मिर्झा राजे जयसिंग आणि ताहिर खान जिथे उभे राहत ती जागा होती ती। हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता। पण आता बाण सुटला होता। भाई, तुम फिक्र मत करना, राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली। कधी नव्हे ते भाई हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणून बुजून वापरला। अर्धा घंटा हवेलीवर थांबून राजे आपल्या डेऱ्यात आले। रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठवली। राजांनी त्याला सरोपा बक्ष केला। रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशहा आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले। बल्लूशहा राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खूप खुश होता। तो अदबीने राजांना बादशहाची दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता। राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते। बल्लूशहा आणि गिरधर निघून गेले। चिराग लागणीची वेळ झाली। राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले। तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलसही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो मगरिबची नमाज पढायला निघून गेला। या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जाफर खान, जसवंत सिंग, मुर्तुजा खान, शाइस्ता खान आणि त्याची बहीण जहानारा यांनी आग्रहाने औरंगजेबाला बत्तमीज सेवाला कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला। औरंगजेबाला चीड आली होती ती राजांनी खिल्लत साप नाकारल्याची, त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची। पण तो बाहेरून शांत होता। नमाज पडता पडता त्याने 2 गोष्टी स्वतःशीच तय करून टाकल्या। सेवाला दरबारी पेश यायला भाग पाडायचे, खिल्लत पांघरायला लावायची। तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे। तेथून तो सलामत परतणारच नाही। आणि हे सगळे नाहीच घडले तर मुल्ला मौलवींच्याकडून सेवाच्या बदतमीजीचा कथला तय करून घ्यायचा। ते देतील ती सजा त्याला बहाल करायची आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता। औरंगजेबाने आग्र्याचा कोतवाल फौलाद खान याला याद फरमावली। तो परतितराय नावाचा हरकारा बरोबर घेऊन पेश झाला। औरंगजेबाने त्याला हुक्म सुनावला, राम सिंह को बताओ कि सेवा को समझा कर कल दरबार ले आना। फौलाद खान आणि परतितराय किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले। त्यांनी आपल्या आलिजाचा हुक्म रामसिंगाला सुनावला।
रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना बादशहा सलामतीची भेट घेणे किती आवश्यक आहे हे सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले. सगळ्या आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिराळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिबिंबांची बाग उठली होती. राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते. राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणून गेले, यांना नको होतं बरोबर आणायला. जगदंब जगदंब पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पितापुत्र काही न खाता यमुना किनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दरबारी झालेल्या प्रकारची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते, जो शहजादा दारा का हुआ मुराद सुजा का हुआ वही दख्खनी सेवा का होगा. दुसऱ्या दिवशी उन्हे कासराभर वर सरकली तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबक पंत, रघुनाथ पंत, निराजी रावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले, आम्हास ज्वर धरला आहे. ती बातमी परस्पर रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की राजासाहेब का बुखार बनावटी है, पण तुम्हाला बुखार कसा चढला असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता. त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही. राजांनी रघुनाथ पंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठवला. हम बीमारी से मजबूर है, हमारे फर्जंद संभाजी राजा को दरबार ले जाना. आता मिळेल तो माणूस अक्कल हुशारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्र्यातून सुटूच शकत नव्हते. सगळ्यात मोठे हाल होते रामसिंगाचे. त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यात मोठी कसोटी होती ती संभाजीराजांची. ते राजांबरोबर आलेल्या सर्वात कमती उंबरीचे होते, परक्या मुलखात होते आणि आता तर ते सारेच प्राण संकटात होते. आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हर भातीच्या सावध सूचना देत होते. ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंग चाचाला विनंती करा. बादशहाने काही विचारले तर न कचारता जाब द्या. हिंदुस्थानी बोली जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या असामीची ओळख करून घ्या. त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होतं. राज्यासाठी घ्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची द्यावी. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीने. संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबारी नेण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, येतो आम्ही महाराज साहेब. राजे ठरल्याप्रमाणे कणले. रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडून 9 वर्ष वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले. एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते, पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले. दिवाने खास चा मगरबी दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी संभाजीराजांना घेऊन उभा राहिला. अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या. पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारीये कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कुणाच्याही ध्यानी आले नाही. वजीर जाफर खानने सर्वात प्रथम चौकशी केली ती रामसिंगाची. रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालाचा कोरडा ओढला. क्यों रामसिंग, सेवा किधर है? जी हुजूर, उनकी तबीयत बिगड़ गई है, सख्त बुखार आया है उनको. रामसिंग झुकूनच बोलला.
कोडबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डुलली। उन्होंने अपने फर्जंद को बेचा है आलिजा। राम सिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत म्हणाला। औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले। निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते। त्या 4 डोळ्यात कमालीची तफावत होती। त्यातले 2 होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंगजेबाचे आणि 2 होते आत बाहेर स्फटिक साप संभाजीराजांचे। संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला। त्याने विचारले, क्यों फर्जंद शंभू, तुम्ही नाही आया बुखार? अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, नाही, आम्हास बुखार येत नाही, आमच्यामुळे इतरांस बुखार येतो। क्या बोलावं? औरंगजेबाने भुवया चढवीत रामसिंगाला विचारले। संभाजीराजा काय बोलले हे रामसिंगालाही नीट कळले नाही, पण जाब देणे त्याला भाग होते। तो वाकून म्हणाला, जी हुजूर, वे बोले हमें बुखार नहीं है, कैसी मासूमी है, जाफर संभा को नजराना इनायत करो। औरंगजेबाने वजीराला आज्ञा केली। संभाजीराजांना सरोपा, मोत्यांचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली। रामसिंगाच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती घडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत काळेशार शाळीग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते। त्याजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते। रामसिंग राजे संभाजीराजे यांना बरोबर घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला। खुद्द मिर्झाच्या आग्र्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल असे कधी राजांच्या स्वप्नात सुद्धा आले नव्हते। पण स्वप्न आणि सत्य नेहमीच एकमेकांना हूल देऊन एकमेकांबरोबर कुरघोडी करत असतात। संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलाद खानाला हुकूम केला, सेवा को मुकाम पर से रनंदाज खाके कोठी पर ले आओ। राजांना रनंदाज खानाच्या कोठीवर हलून जशी दाराची केली तशी शिवाजीची बिनभोबाट कत्तल करण्यात येणार होती। रामसिंगाच्या हवेली समोरच्या खुल्या तळावर ते शक्य नव्हते। कशी कुणाला ठाऊक, पण ही खबर रामसिंगाला लागली। तो तडक मीर बक्षी मोहम्मद अमीन खान याच्या हवेलीवर गेला। अमीन खान मित्र होता, उच्च पदावर होता। त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे तो निर्धारी निरोप पाठवला, शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिलासह मला ठार करा। तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले, शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे। समोर आलेल्या अमीन खानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला। शिवाजी आग्र्यातून बाहेर जाणार नाही यासाठी तू ओलीस राहतोस काय, असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठवला। राजांच्या प्राणावरचे जामीन कद्यावर निभावते हे पाहून निश्वास टाकून रामसिंगाने बक्षी आमीन खानकडून जामीन कदबा दस्तखत करून पाठवून दिला। औरंगजेबाने तो मंजूर केला। रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला। रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले। त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, आम्ही बेला फुलाची आनभाग घेऊन तुम्हास एतबार देऊ, निश्चिंत असणे। महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्यासह रामसिंगाच्या हवेलीत आले। हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशहा, गिरधरलाल, गोपीराम, तेजसिंग अशी रामसिंगाची मंडळी होती। राजांनी चौरंगावरच्या शाळीग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली। शिवपिंडीवरचे बेलफूल उचलून घेतले। आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक तुम हमारे लिए जवान हो हम आग्रा नहीं छोड़ेंगे। राजांनी रामसिंगाची भेट घेतली। रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला। राजे रामसिंगाला आनभाकेने बांधील झाले। एकाच वेळी राजे 2 कैदीत पडले। एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची। तो सारा मामलाच अजब होता। वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा, तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला। उलटी चालली नाही तर ती मोगली सल्तनत कसली। संभाजीराजे आणि रामसिंग आग्र्याचा फेरफटका करून परतत होते।
त्यांच्या घोड्यांमागून 10-12 रजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक कुंभारवाडीच्या वस्तीत घुसले. इथे कुंभारांच्या धाब्यांचा, घरांसमोर उभट उंच रांजण, गेळे, माठ कुंभारांनी हारीनं मांडले होते. ते बघताच रामसिंगाने हात वर करून पथक थांबवले. मागे न बघताच त्याने हाका दिला, "डुंगर जी" म्हणत डुंगरमल आघाडीला आला. "उसमें के माठ लेना, राजा साहब के हशमों के लिए." रामसिंगाने एका कुंभाराच्या ओसरीकडे हात उठवीत त्याला आज्ञा दिली. कुंभारी चाक फिरवणाऱ्या कुंभाराने शाही सवाऱ्या बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपवले. पुढे येत रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्णीस करून तो अदबीने म्हणाला, "क्या हुकुम है सरकार, कौनसी खिदमत करू?" त्याच्या डोक्यावर उत्तरी पागोटे होते. चिखलमळले हात त्याने मावळी रामरामाच्या पद्धतीने जोडले. "अच्छे माठ देना, इन मेहमान साहब को लोगों को देना है." रामसिंग संभाजीराजांच्याकडे हात दाखवत म्हणाला. कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपुटला, "सवारा मावळी मुलखाच्या दिसत्यात." कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली. कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भुवई नकळत वर चढली. "असा मी देशीची दिसते, मावळ बोली बोलते." एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला. काहीतरी आकार घेऊ लागला. कुंभाराने एक गोल घडा उचलून डुंगरमलला भाजीव माठ ठणाठण वाजून दाखवले. संभाजीराजांच्या मनात कसले तरी ठोके ठणठणून गेले. हातात पेलून पारखून बघून डुंगरने 4 माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खेचून डुंगरच्या दिशेने घोड्यावरूनच फेकली. ती झेलीत डुंगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगाच्या हातात दिली. एक एक उचलून कुंभाराने आणि डुंगरने माठ 4 स्वाऱ्यांच्या हातात दिले. डुंगरने घोड्यावर झेप घेतली. कुंभाराने वाकून पुन्हा घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तस्लीम केली. "चलिये कुंवर." रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबर म्हणाला. रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या रजपूत घोडाईतांनाही टाचा दिल्या. पथक हल्ले. मुद्दाम कायदे आखडते धरून संभाजीराजांनी आपल्या घोड्याला लटकी टाच दिल्यासारखे केले. घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे या आदेशाने खूर मागे पुढे नचून जागीच थांबले. रामसिंग डुंगर पथकासह 5-10 कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोरा मोत्याचा कंठा उतरून हातात घेतला. कुंभार संभाजीराजांच्या घोड्याकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता. संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला. "आम्ही मावळाचे, भवानीचे बुथे, पारख ठेवा, येतो आम्ही, राम राम." संभाजीराजांनी घोड्याला जबरी टाच दिली. "रामरामजी." हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चकित पडलेल्या कंठ्याकडे बघताना हरकून गेलेल्या कुंभाराने अंदाज लावला, बच्चा मावळी सरदाराचा हाय. कुंभार मूळचा मराठी मुलकाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आग्र्यात आणून सोडले होते. घटना आता दिवस रात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्याच्या रजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजे आणि रामसिंग घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की रामसिंग राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यात तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या मेहमान स्वाऱ्या सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील याचीच रामसिंगाला फिकर होती. तिला 2 कारणं होती. एक तर दिला शब्द पाळणे हे रजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की जर राजे आणि संभाजीराजे यांच्या जीवाला काही धोका झाला तर आपले दख्खनेत असलेले पिताजी मावळ्यांच्या जान कुर्बान झडपेतून सुखरूप परत येतील की नाही याची रामसिंगाला काळजी पडली. जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आग्र्याच्या उरावर रोखून धरले होते. तिचा तरी काय इलाज होता. राजे संभाजीराजे तर तिचे भूतेच होते, पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता. तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते. औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठवण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखवला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगळला. राजांनी औरंगजेबाचा वजीर जाफर खान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन
त्याला किमती नजराना दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही. दख्खनेतून मिर्झा राजाची औरंगजेबाला पत्रे येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले. तुमने दखनी सेवा को कौन सी बैत जबानी दी है, सिलसिला बैजवार भेज देना. राजांच्या हाती आता एकच चाल राहिली, औरंगजेबाला आपले कलम कसदार विनंती अर्ज पेश करणे. अमीन खान मार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठवला. पुरंदरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी 2 कोटी रुपये दरबारी पेश करीन. मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जंद संभाजीराजे यांना मी आग्र्यातच ठेवून जाईन. बादशाह चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापुरावर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन. वक्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून अलीजानपाशी माझी चाकरी रुजू करीन. आमीन खानाने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफर खानच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जाफर खानाने अर्ज जिले सुभानी औरंगजेबाला पढून दाखवला. हातची माळ थांबून औरंगजेबाने अर्जातील शब्द न शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही, पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे 4 मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते. वाकलेल्या जाफर खानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, जाफर देखो सेवा कितना इनायती है. शाही सूरत के 3 कोट रुपया हजम करके हमें 2 कोट बख्श दे रहा है. आणि तो काहीतरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला. संभाजीराजांच्या सह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारीय बाहेर पडले. मोकळ्या दिवाने खासमध्ये फक्त कनोजी धुपाची वळी तेवढी फिरत राहिली. रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले. क्या हुआ रामसिंग हमारे अर्जी का, राजांनी रामसिंगाला विचारले. कुछ राय नहीं दी आली जाने, आपके अर्जी पर राजा साहब, हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिकर मत करना. रामसिंग किती केले तरी रजपूत होता. थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फेऱ्या घेऊ लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते. रघुनाथ पंत, बादशाह कोण चालीचा फैसला करील आमच्या अर्जाचा, राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले. बाळराजांना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे. तेवढ्याचाच काही नतीजा निघेल असे वाटते स्वामी, कनातीजवळ उभे असलेले रघुनाथ पंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजी राजांकडे बघितले. त्यांना मासाहेबांचे शब्द आठवले. प्रसंग पडला तर समयी राज्यासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राज्याची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत. संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले, त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने. एकाएकी वळीवाच्या ढगांची आकाशाच्या नगरावर टिपरी घुमते तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणारी असंख्य घोट टापांची टिपरी अचानक सर्वांच्या कानांवर आली. राजे चमकले. संभाजीराजे ताडकन मंचकावरून उठले. दोघांच्याही टोपांतील मोतीलगी थरथरल्या. डेऱ्याबाहेर असलेला रामसिंगाचा पहारेकरी नंग्या हत्यारानिशी घाबरागुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले भेदरलेले रघुनाथपंत, त्र्यंबकपंत, निराजी तिघेही हत्यार उपसून आत आले. सर्वांचे गुंतवा झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानावर एकदम आदळले. घात झाला धनी. हपशी हत्यार चालकाने आ रहे हे भागो, पळा भागो. बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तपकात ठेवलेली भवानी उचलण्यासाठी त्यांनी पायझेप टाकली, पण संभाजीराजांची आठवण येताच ती मागे घेतली. एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटाळले. एकच क्षण निघून गेला, पण तेवढ्या अवधीत राजांच्या मनी विचारांची कितीतरी हत्यारे एकमेकांवर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बाण फुटले.
श्रींचे राज्य, कामी आलेले इमानबंद जीव, दह्याच्या कवड्या मासाहेब, मिर्झा राजा, फरमानबाडी, भंडाऱ्याची परडी, उचलला गेलेला कैलास, एकला जीव, भुयार, शिवलिंग, पेटता हुडवा, विचित्र विचित्र दृश्य राजांच्या डोळ्यासमोर त्या क्षणात दाटवा धरून गेली. कैक हपशांचे निर्दयी वार आपल्या आणि संभाजीराजांच्या आता अंगावर पडणार या कल्पनेने राजे अंगभर चरकले. सगळे डाव अपुरे असताना परमुलखी एका गाफील क्षणी एकुलत्या एक पुत्रासह कत्तली एक केविलवाने मरण, सर्वस्वाची राख, शत्रूंचा हा फसलेला डाव, नामुष्कीची शिकस्त. राजांचे सूर्यपेट डोळे कडकडीत काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एक जीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठांतून मायेने थपकून गेलेले घोगरे शब्द ओघळले. लेकरा घात झाला, आम्ही फसलो. तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांना हातांच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठवून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्याच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. महाराज साहेब म्हणत त्यांनी आपले तोंड राजांच्या जाम्यावर घुसळले. ते फर्जंद आबा थरथरत होते, काळ्याभोर ढगांच्या तांडवात सापडलेल्या वीज रेघांसारखे. क्षणात डेऱ्याभोवती बेमान दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडा पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कातऱ्या खिंकाळ्या घुमल्या. पाठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट केसाळ हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पत्थरी रंगाचा हनुवटीकडे पडलेल्या जाड ओठांचा आग्र्याचा धिप्पाड हपशी फौजदार सिद्दी फौलादखा डेऱ्यात घुसला. आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की रुतवीत दरवाजाजवळच तो थांबला. आपले भोकरांसारखे बडबडीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनुवटीकडे पडलेला जाड ओठ खोलला. रुंद दात चमकले. मेरे हत्यारबंद हशमों का पहरा तुम पर लगा है, किसी को भी मिलना तुम्हें सख्त मना है, ये हुक्म है आली जा का, ख्याल रखना. त्याच्या जाड भोवया क्षणभर आक्रसून फिसकारल्या. खांद्यावरच्या झगझगीत हिरव्या खिल्लतीच्या उजव्या कोपराने पिसारा फुलवून टाकीत जबाबाची वाट न बघता फौलाद वळला आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला. 5000 धिप्पाड कडव्या हपशांचा दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या. तोफांची तोंडे डेऱ्यावर रोखून हपशांनी तोफ गाड्यांची मांडणावळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच सिद्धीचा वेढा पडला. मावळी सिंह आग्र्याच्या हिरव्या कुरणात अडकला. राजे कैद झाले. औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकींच्या पाठीवर जागती गस्त घालू लागल्या.